पटेल यांच्या नियुक्तीबाबत चुकीची माहिती मिळाली असं पियुष गोयल म्हणाले। पटेलांच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या वक्तव्यानंतर गोयल यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। माहिती न घेता वक्तव्य केलं, माहिती चुकीची असल्याचं नंतर कळालं असं गोयल म्हणाले। सुनेत्रा पवारांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करतेय असं त्यांनी सांगितलं। दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल माफी मागतो असंही पियुष गोयल यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी तसं ट्विट केलं, प्रफुल्ल पटेलांच्या नियुक्तीबाबत मला चुकीची माहिती देण्यात आली, माहितीची पुष्टी न करता मी वक्तव्य केलं। ही माहिती चुकीची आहे असं मला कळलं। राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच काम करतेय असं पियुष गोयल म्हणाले। दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान पियुष गोयल यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि यावर तटकरेंनी काय म्हटलेलं पाहूयात। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. If only Ajit Dada had aligned with the rest of the Mahayuti partners, he would have been a part of the Pimpri Chinchwad and Pune victory that the BJP is celebrated. त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली। नाही, असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही। एनसीपी अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचं वृत्त तथ्यहीन आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ट्विट करत हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यांचं ट्विट आपण पाहूयात। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या दाखवल्या जात आहेत। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे पूर्णपणे निराधार आहे आणि त्यात कुठलंच तथ्य नाही। राष्ट्रीय अध्यक्ष कुणाला करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। तर जयंत पाटील यांचं हे महत्त्वाचं विधान समोर येत आहे। राष्ट्रीय अध्यक्ष कुणाला करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। सध्या दोन्ही राष्ट्रवादी या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं जयंत पाटलांचं म्हणणं आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं। प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलेला आहे अशी चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर खरं तर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे। त्यांची बैठक झाली असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याची घोषणा केली आहे का हेही तपासावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय, आमची अपेक्षा आहे की अजितदादा होते तोपर्यंत अजित पवारच घ्यायचे आणि अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याचा निर्णय ते घेतील आणि त्यामुळं अशी घोषणा झाली आहे किंवा काय याची मला माहीत नाही आणि त्यामुळं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे। त्यांनीच ठरवायचं काय कोण अध्यक्ष होणार आणि कोण नाही।